किती सुंदर हा हे फुलपाखरू, इतके रंग आणि त्याच्या अंगाभोवती हा कसा प्रकाश झळाळतोय, जणू काय स्वर्गातूनच आलाय. आजपर्यंत हा घडा तुझं भाग्य घडवत होता. आता ह्यापुढे तू इतरांचं भाग्य घडवशील. हा आमच्या जनकल्याण प्रवर्तनाचा आरंभ. आमचा हा जन्म स्वतःसाठी नाही, तर जनकल्याणासाठी. आज अमावस्या आहे, मग तरीही आकाशात हा चंद्र आला कुठून? हा चंद्र नाही असुर नरेश, ही वंचिका आहे. काय ग टवळे, चोरून लाडू खातेस होय ग? हा चल घराच्या बाहेर झोपायचं तू. आई ग सुनंदा, ए हाय मागा, हाय तिथंच थांब, नाही तर माझं मेलेलं तोंड बघशील. ह्या घरात राहायचं म्हणजे ह्या घराचा अधिकार कमवावा लागतंय. सासूबाई, आज घराच्या बाहेर राहशील ना, तेव्हा तुला कळेल ह्या घराची किंमत. हा सासूबाई, सासूबाई दरवाजा उघडा ना. सासूबाई. आई राजा, मला मंत्र येत नाहीत, मोठमोठ्या पूजा अर्चा करायला बी जमत नाही. माझ्या हातून कधी काय चूक झाली ते बी मला कळत नाही. पण आज माझ्याकडे उरलाय तो फक्त तुझा धावा. समद्यांनी मला नाकारलाय. माझ्या दुःखावर कुणाचा विश्वास उरला नाही. आज जर तू बी मला नाकारलंस तर या जगात माझं म्हणावं असं कोणीच राहणार नाही. म्हणून एकदाच, फक्त एकदाच माझ्याकडे बघ आई राजा, नाहीतर या लेकरानं कोणाच्या दारी जावं ग. आई, आज माझी हाक ऐक. मला माझ्या दुःखातून बाहेर पडायचं बळ दे. मला जगण्याचं कारण दे. एवढ्या मोठ्या जगात माझ्यासाठी एखादी जागा आहे याचा विश्वास दे. आणि जर ते शक्य नसेल तर मला तुझ्या चरणी जागा दे. कारण आता माझ्याकडं तुझ्याशिवाय कोणी बी उरलेलं नाही. एखादं लेकरू पदरात दी म्हणावा. काही करून बुधाजीला हिच्यापासून वेगळं करावंच लागणार. आज तुला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. आजपासून तू घरात झोपायचं नाही. आई ग, आई राजा, माझ्याकडं तुझ्याशिवाय कोणी बी उरलेलं नाही.
एका स्त्रीची श्रद्धा तिच्या अश्रूंनी, तिच्या वेदनांनी आणि तिच्या रक्ताने सिद्ध होते तेव्हा तिची आर्त हाक ब्रह्मांडालाही ऐकू जाते. सुनंदावर झालेला हा अन्याय फक्त एका स्त्रीवर झालेला नाही, तो त्या प्रत्येक स्त्रीवर झालेला आहे जिच्या अस्तित्वाची किंमत तिच्या मातृत्वाने मोजली जाते. आम्ही सुनंदाचा संघर्ष तिच्याऐवजी लढणार नाही, कारण तिच्या सामर्थ्याची जाणीव तिलाच व्हायला हवी. परंतु ती एकटी आहे असं होऊ देणार नाही. तिच्या प्रत्येक पावलामागे आमचा आशीर्वाद उभा असेल. सुनंदाला न्याय मिळायलाच हवा. हा केवळ एका लेकराचा प्रश्न नाही, हा श्रद्धेचा प्रश्न आहे. सुनंदाच्या अश्रूंचा हिशोब होईल, तिच्या वेदनांना उत्तर मिळेल आणि तिच्या श्रद्धेला न्यायही मिळेल. आता ह्या लेकराच्या हाकेला उत्तर देण्याची वेळ आली आहे. धीर धर सुनंदे, ही आई तुझा हात कधीच सोडणार नाही. देवी, आजवर तुझ्याच नावाच्या भरोशावर जगत आले म्या, पण आता मनाचा धीर सुटलाय ग. प्रत्येक वेळी आशेचा दिवा लावते आणि प्रत्येक वेळी नियतीचाच वारा येऊन तो विझवून जातोय. आता तरी काहीतरी कर ग, नाहीतर या लेकराच्या मनातली आशेची शेवटची ज्योत बी विझून जाईल. किती सुंदर हा हे फुलपाखरू, इतके रंग आणि त्याच्या अंगाभोवती हा कसा प्रकाश झळाळतोय, जणू काय स्वर्गातूनच आलाय. देवी आई, देवी आई, तुम्ही तुम्ही मला विश्वासच बसना. देवी आई, हो सुनंदा, आम्हीच आहोत. घाबरू नकोस. तुझ्या मनातील वेदना, तुझ्या डोळ्यातील अश्रू आणि तुझ्या हृदयातील तगमग आम्हाला ज्ञात आहे. परंतु आता चिंता करण्याचे कारण नाही. तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तुझ्या दुःखाचा अंत करण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. उद्या आमच्या महालात ये. तुझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. तुझ्यावर जो अन्याय झाला त्याचा न्यायही नक्की होईल. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा कोणत्याही संकटाला किंवा भयाला मनात स्थान देऊ नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत. देवी आई, देवी आई, कुठं आहेसा तुम्ही? देवी आई, तुम्ही कुठं आहेसा?
आई, देवी आई, कुठं आहे तुम्ही? देवी आई, हे समजा काय होतं? देवी आई खरंच आली होती? काय समजा स्वप्न होतं? म्हणजे मी जे काही बघितलं ते स्वप्न नव्हतं. देवी आईनं मला खरंच दर्शन दिलं. देवी आई, तुझा संकेत मला मिळाला आहे. आता काही बी झालं तरी मी उद्या पहाट होताच तुझ्या महालात येणार. आज माझ्या हाकेला तू उत्तर दिलंस, माझ्यासारख्या लेकरावर कृपा केलीस. धन्य झाले देवी आई, धन्य झाले. आई राजा, उदो उदो. ए बाबा, अरे खायला ये थोडस. ए बाबा, चल आज चल, थोडं खाऊन घे. श्वास चालू आहे ना ह्याचा? की काय झालंय? काय रे बाबा, काय झालंय? माझं चांगलं व्हायला हवं होतं का? काय बी झालं तरी माणूस चांगला होता. काय झालं ग बाई? काय ग, काय झालं रडायला? तू जिवंत आहेस? मला वाटलं कायमचा गेलास की काय. डोळे उघडत नव्हतास, काय बोलत नव्हतास. नाही ग, मी योग साधना करत होतो. परिणिके याला योग म्हणतात. योग म्हणजे मनावर नियंत्रण मिळवून आपल्या दिव्य अतिंद्रिय ऊर्जेला साथ घालण्याची ही विद्या आहे. काय? कशाला काय करून काय करायचं? काय बोलतोयस तू? म्हणजे मन एकाग्र करायचं. चांगलंय. पण मी काय म्हणते, आज चल आणि थोडस खाऊन घे आणि परत झोप. वाटलंस तर आत निवांत आडवं पड. मन जागेवर येईल, पण त्याआधी थोडं खाऊन घे. परिणिके अगं, खरंच आम्हाला काही नको, भूक नाहीये मला. असं कसं? काल पण तू काय खाल्लं नाहीस, आज पण भूक नाही तुला? अरे पोटात काहीतरी जायला हवं की नको? शक्ती कुठून भेटणार? योग विद्या मला भुकेवर विजय मिळवायला शिकवते. खरं तर अन्न आणि भूक या दोन्ही गोष्टींपासून मी खूप दूर होतो. पण पार्वतीने मला शिकवलं की भूक ही फक्त शरीरापुरती नसते आणि अन्न हे फक्त पोटापुरती नसतं. पार्वती म्हणजे तुमची बायको ना? आणि हे योग आणि विद्या तिचे भाऊ का? नाही ग, योग ही एक प्रकारची साधना आहे. बाई, आता ही साधना पण आहेच का? या लहान पोरांशी कसं बोलायचं आम्हाला काहीच कळत नाही. पार्वतीला कसं जमायचं हे तिलाच माहिती. लईच प्रेम आहे वाटतं तुझं. तिच्या तरी हातचं खायचंस का? अगं, त्यात पण एक वेगळीच गोष्ट आहे. गोष्ट? मला पण सांग ना गोष्ट, मला पण ऐकायची आहे. अगं अगं बिगं काहीच नाही, मला पण गोष्ट ऐकायची आहे. सांग ना. उद्या आमच्या महालात ये. तुझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. तुझ्यावर जो अन्याय झाला त्याचा न्यायही नक्की होईल. देवी आईनं सांगितलं होतं उद्या महालात ये. काय सांगणार होती देवी आई? कसली उत्तरं देणार होती? हे प्रश्नच डोक्यातून जात नाहीत. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे.
तेव्हा कोणत्याही संकटाला किंवा भयाला मनात स्थान देऊ नकोस. पटकन जाऊन यायला पाहिजे, उशीर व्हायला नको. कुठं आता एवढ्या सकाळी कुठं निघालीस? म्या म्या पाणी आणायला चालले होते. पाणी? वय एवढ्या सकाळी पाणी आणायला निघालीस? अगं भर दुपारी उन्हात पाणी आणायचं असतं. दुपारी लय चटके बसतात सासूबाई. बसू देत की चटके मग. आ असं बी पांढऱ्या पायाची हाईच. जरा काळ झालं तर बिघडणार आहे कुठं, काय ग? आणि एवढी घाई कशा पायी लागली ग तुला? तसं काय नाही सासूबाई. मग थांबाशी. चल घास हे भांडी अहो सासूबाई, आणि सगळे घास. अहो सासूबाई, पण ही तर स्वच्छ आहेत. असं वय स्वच्छ आहे ती वय ही भांडी. वय 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 स्वच्छच आहे ती. थांब जरा. अहो सासूबाई, सासूबाई, सासूबाई. अहो सासूबाई. चाल आता झाली ना मग घाण. ही सगळी भांडी स्वच्छ घासून घ्यायची. त्याच्यावर एक जरी डाग दिसला ना तर परत तुला घासायला लावीन. चल निघ म्हणते ना. ही समधी भांडी घासून ठेवायची. चल निघ. निघ म्हणते ना तुला. देवी आई, तुम्ही मला बोलवलं होतं, पण बघताय ना तुम्ही, मी आता नाही येऊ शकत. तुला माझ्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी आता माझी आहे. तू फक्त निर्धास्त राहा. योग्य वेळ आली की मार्ग स्वतः तुझ्या समोर उभा राहील. देवी आई, म्हणजे तुम्ही मला विसरल्या नाही. आता काळजी नाही. देवी आईनं शब्द दिलाय, मग वाट किती बी अवघड असली तरी ती मला तिच्यापर्यंत नक्की घेऊन जाणार. आई राजा उदो उदो. तुमचा वार वर्मी लागेल अशी दाट शक्यता आहे. तुळजा आणि महादेव यांच्यात हे अंतर निर्माण झालं तर असुर कुळाच्या हिताची अनेक द्वारं उघडतील. परंतु 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 काय असुर नरेश? परंतु या मार्गात एक मोठी बाधा आहे. कोणती बाधा? महादेव. ही योजना यशस्वी व्हायची असेल तर महादेव कुठे आहेत हे ज्ञात असणं अत्यावश्यक आहे. परंतु सांप्रत महादेव कुठे आहेत हे कुणालाच ठाऊक नाही. असिलोमाला मी याच शोधकार्यावर पाठवलं होतं. त्याने वार्ता आणली आहे की महादेव अज्ञातवासात आहेत. ते कुठे आहेत हे देवांना ज्ञात नाही, दानवांना ज्ञात नाही आणि मनुष्यही अनभिज्ञ आहेत. जणू काळ स्वतःच्या अस्तित्वाच्या खुणा पुसून अदृश्य झाला आहे. कुठे आहेत महादेव? आणि अशा स्थितीत
तुमची ही योजना, तुमची ही खेळी यशस्वी कशी होणार? या प्रश्नाचा विचार आम्ही आधीच केला होता असुर नरेश. म्हणजे असुर सम्राज्ञी. असुर नरेश, श्री महादेवांचा शोध घेण्याचा मार्ग आम्हाला लवकरच प्राप्त होईल आणि या खेळीसाठी तोवर वंचिका स्वतःला सिद्ध करेल. स्वतःला सिद्ध करेल म्हणजे काय करणार आहे? बरंच काही. योग काय असतो, ध्यान कसं केलं जातं, भक्ती म्हणजे काय, श्रद्धा कशी जोपासली जाते, हे सगळं मला समजून घ्यायला हवं. योग, ध्यान, भक्ती, श्रद्धा हे सगळे देवांच्या साधनेचे मार्ग आहेत. त्याचा तुला काय उपयोग वंचिका? असुर नरेश, नदीचं पाणी वळवायचं असेल तर त्याचा प्रवाह समजून घ्यावा लागतो. शत्रूला हरवायचं असेल तर आधी त्याच्या सामर्थ्याचा अभ्यास करावा लागतो. पण असुर कुळात अशी कोणती व्यक्ती आहे जी तुला देवांच्या साधनेचा मार्ग दाखवेल? आहे. कोण आहे अशी एक व्यक्ती आहे ज्याने देवाचं दैवत्व पाहिलंय आणि अंधाराचं अस्तित्व अनुभवलंय. तीच व्यक्ती वंचिकेला भक्तीचा मुखवटा चढवायला शिकवेल, श्रद्धेचं रूप धारण करायला शिकवेल आणि वेळ आली तर तीच व्यक्ती वंचिकाला श्री महादेवांपर्यंत पोहोचवेल. कोण आहे? कोण आहे अशी व्यक्ती? सांग ना रे, काय झालं होतं? असं एकटा एकटा हसू नको, सांग की. ठीक आहे, सांगतो. पण आधी आज चल, आज जाऊन सांगतो. वय चल 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 चल. चल. ऐक तर मग, माझ्या आणि पार्वतीच्या विवाहानंतर आम्ही कैलासावर आलो. कैलासावर एक मोठा प्रासाद होता. तो इतर राजा महाराजांच्या महालासारखा असा मोठा महाल नव्हता. तो एका विशाल गुहेसारखा साधा होता. म्हणजे पार्वतीला महालच नव्हता? नाही, पण तिला त्याची कधी बी खंत वाटली नाही. कारण सेवेला गण होते, योगिनी होत्या, भक्त होते. पण एक गोष्ट मात्र तिथे नव्हती. कोणती रे? स्वयंपाकघर. काय? स्वयंपाकघरच नव्हतं? अरे मग खात काय होतास? अगं तोच तर प्रश्न होता. मला भूक लागत नव्हती, अन्नाची गरज वाटत नव्हती. त्यामुळे स्वयंपाकघराची आवश्यकता आहे असा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता. पण पार्वतीला ही गोष्ट पटली नाही. तिने मला सांगितलं, तुम्हाला भूक लागत नसेल महादेव, पण तुमच्या गणांना लागते, योगिन्यांना लागते. ते तुमच्यावर इतकं प्रेम करतात की तुम्ही जेवत नाही म्हणून ते बी त्यांच्या भुकेकडे दुर्लक्ष करतात. होय की, उपाशी पोटी कोणाला काम करायला आवडतंय? तेच पार्वती मला सांगत होती, पण मला तेव्हा ते समजतच नव्हतं. मी दिला तिला नकार. आणि मग काय, ती रागवली. रागवली? इतकी रागवली की कैलास सोडूनच निघून गेली. अरे बापरे. तेव्हा मला वाटलं होतं की काही दिवसात तिचा राग शांत होईल आणि ती परत येईल. पण ती परत आलीच नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की पार्वती नाही तर कैलास एकदम रिकामा रिकामा वाटत होता. गण होते, योगिनी होत्या, सगळं काही होतं, पण तरी बी काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. म्हणजे तुला त्यांची आठवण येत होती? खूप. मग मी तिला शोधायला निघालो. वन, नद्या, पर्वत, राज्य, समधी सृष्टी पालथी घातली आणि अखेर ती मला आनंद कानन नगरीत सापडली. हिचं नाव आता काशी आहे. इतक्या लांब गेली होती? होय. मी तिच्या समोर गेलो
ती तिथं अन्नपूर्णेच्या रूपात अन्नदान करत होती. मी तिच्या जवळ गेलो पण तिने मला ओळखच दिली नाही. मला म्हणली की इथं आलेल्या माणसाने पहिले जेवायचं मगच बोलायचं. बरोबर आहे, आधी पोट भरलं की मगच बोलायचं. आणि म्हणून प्रथमच एका सामान्य माणसासारखा मी तिच्या हातचं अन्न ग्रहण केलं. आणि त्या एका घासासोबत मला एक गोष्ट समजली, भूक फक्त पोटाची नसते, ती मायेची बी असते. अन्न फक्त शरीर तृप्त करत नाही तर ते मनाला बी जोडतं. त्या दिवशी पार्वती मला स्वयंपाकघर का हवं हे समजवत नव्हती, ती मला प्रेमाचा एक वेगळाच अर्थ समजवत होती. दैत्यगुरु प्रणाम. आम्ही या दालनामध्ये ध्यानासाठी बसलेलो आहोत याची तुला कल्पना कोणी दिली? दैत्यगुरु, आम्ही आपल्याला भेटण्यासाठी आपल्या कुटीमध्ये गेलो होतो, परंतु आपण तिकडे नव्हता, म्हणून आपल्याला भेटण्यासाठी आम्ही इथेवर आलो आहोत. तू स्वतःहून आमच्याकडे आली आहे शुंभा? आश्चर्य आहे. शुंभा, तुला खरंच मदत हवी आहे की यावेळी सुद्धा एखादा डाव आखून माझ्याच विरोधात काही योजना रचले? दैत्यगुरु, डाव तर रचलाय, परंतु आपल्या विरोधात नाही. हे ऐकूनच मला संशय येऊ लागला आहे शुंभा. दैत्यगुरु, एकदा ऐकून तरी घ्या. आपण जर का नाही म्हणालात तर आम्ही आग्रह देखील करणार नाही, तसेच माघारी जाऊ. ठीक आहे, बोल. तुळजा आणि श्री महादेव हे दोघे जण कधीच एकत्र येऊ नयेत, म्हणून आम्ही जी योजना आखली आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्हाला आपली मदत हवी. शुंभा, तुला मी याआधी सांगितलेलं होतं की काही डाव दुरून खूप सुंदर दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते यशस्वी होत नाही. आधी महिषासुरानं बलाचा मार्ग निवडला, तो अपयशी ठरला. काही जणांनी कपटाचा मार्ग निवडला आणि तेही अपयशी झाले, कारण काही व्यक्तींचा पराभव केवळ शक्तीनं होत नाही शुंभा. महादेव तर स्वतःच्या मनावर विजय मिळवलेले योगी आहेत, आणि तरीही तू माझ्याकडे आलीस. तेच तर दैत्यगुरु, हे सगळं ठाऊक असताना सुद्धा आम्ही आपल्याकडे आलो आहोत, म्हणजे आम्ही काहीतरी विचार केला असेलच ना. ठीक आहे, तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? वंचिका, प्रणाम दैत्यगुरु. आपण? मी वंचिका. मी शुंभाची बहीण तुमच्याकडे प्रशिक्षणासाठी आली आहे. प्रशिक्षण? कोणतं प्रशिक्षण? योग, ध्यान, भक्ती, श्रद्धा आणि साधना. काय? हो दैत्यगुरु. आणि श्री महादेवांच्या समीप कसं जायचं हे सुद्धा. कळतंय मला. तुझ्या डोक्यामध्ये कोणती योजना सुरू आहे हे कळतंय शुंभा. तुला खरंच वाटतं आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेल्या महादेवांवर तिचा काही प्रभाव पडेल म्हणून? हो,
ते माझ्यावर सोडा दैत्यगुरु. म्हणजे म्हणजे चूक तुझीच होती. वय आणि माझी चूक माझ्या लक्षात आली आणि मी तिची क्षमा मागली. आणि कैलासावर पहिल्यांदा स्वयंपाकघर उभं राहिलं. पार्वती परत आली आणि तिच्यासोबत कैलासावर जीवन सुद्धा परत आलं. ते एक बरं झालं, शेवट गोड झाला. नाही तर मला वाटलं होतं नाही, नको नको जाऊ दे. काय काय शिवशक्तीच्या मिलन आणि विरहाच्या खेळामध्ये अशा अनेक वेळा झाले. एकमेकांपासून आम्ही विलग झालो की कुठल्या ना कुठल्या मार्गाने आम्ही एकमेकांना शोधून काढतोच. हसायला काय ग झालं? हसू नाही तर काय करू. म्हणजे तू इथं आला आहेस त्याचा काही बी फायदा नाही. पार्वती तुला आत्ता बी शोधून काढेलच. मला वाटतंय तिने तुला शोधायसाठी कोणाला तरी पाठवलं बी असेल. जाऊ दे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. ही मुलगी चुकीची नाही. आम्हाला सगळ्यांपासून दूर जायला हवं. इतक्या दूर की कोणालाही आमच्या अस्तित्वाची जाणीव नाही झाली पाहिजे. त्यासाठी काहीतरी करायला हवं.